पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी लागतो चटका मग मिळते भाकर। अशी बहिणाबाईंची ही कविता सर्वांनीच ऐकली असेल किंवा वाचली असेल। अशाच प्रकारे ही कविता मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत माझी भाकरी हा उपक्रम राबवत असताना डोळ्यासमोर आले। मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत माझी भाकरी या उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः चुलीवर भाकरी बनवली आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण देखील पाहावयास मिळाले आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भाकरीचं महत्त्व काय आहे, आपली आई आपल्या घरी भाकरी बनवताना किती कष्ट घेते, त्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना होण्यासाठी असे उपक्रम राबवण्यात येतात, असे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांनी आरंभ पर्व न्यूजशी बोलताना सांगितले। काय म्हणाले पाहूया। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। माझी भाकरी हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये आज घेतला आणि त्याला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये छान असा सहभाग विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून मिळाला। आम्ही विद्यार्थ्यांना भाकरीचं महत्त्व काय आहे, आपली आई आपल्या घरी भाकर बनवताना किती कष्ट घेते, त्या कष्टांची जाणीव त्या विद्यार्थ्यांना असावी आणि जेणेकरून त्यांच्या ताटामध्ये ज्यावेळेस भाकर येईल, मग ती नाचणीची असेल, ती बाजरीची असेल किंवा ती ज्वारीची असेल, कडण्याची असेल, तर ती खाताना त्यांना आनंद व्हावा आणि त्यांना स्वतःचा तो अनुभव तो बनवताना तो आल्यामुळे आता निश्चितच भाकर ते त्यांच्या ताटामध्ये आल्यानंतर ते आनंदाने खातील अशी आम्हाला खात्री आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या आपण तृणधान्य वर्ष जे आहे ते राबवत आहोत 2023 पासून आणि तृणधान्याअंतर्गत ज्वारीचं जे महत्त्व आहे किंवा इतर धान्यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं या हेतून आपण हा उपक्रम इथे घेतला आणि या उपक्रमाचं जे काही परिपाक आहे तो विद्यार्थ्यांच्या आनंदामधून आम्हाला दिसून आला। कारण विद्यार्थी ज्यावेळेस भाकरी बनवत होते तर गटागटातून आम्ही ज्या चुली आहे त्यांना बनवायला लावल्या, त्या चुलींवर त्यांनी त्या भाकरी बनवल्या, शेकल्या आणि त्यांचं जे गटकार्य होतं त्या गटकार्यामधून त्यांच्यामध्ये एकोपासुद्धा दिसून आला। म्हणजे एकाच या उपक्रमामधून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या साध्य करण्यामध्ये आम्ही सर्व शिक्षक मंडळी आणि शाळा व्यवस्थापन समिती यशस्वी झालो। यामध्ये पालकांचा सुद्धा सहभाग जो आहे तो आम्हाला लाभला। पालकांना सुद्धा खूप अतिशय आनंद हा उपक्रम पाहताना खूप झाला आणि पालकसुद्धा या उपक्रमामध्ये आलेले होते, तर त्यांचा आनंद जो आहे तो आम्ही बघू शकलो। ग्रामीण भागामध्ये असे उपक्रम घेत असताना पालकांचा कसा सहभाग असतो? ग्रामीण भागांमध्ये असे उपक्रम राबवताना उपक्रमांचं महत्त्व, उपक्रम का घेतले जात आहे, त्याच्या मागचा काय उद्देश आहे हे ज्यावेळेस पालकांना समजतात त्यावेळेस जे पालक आहेत किंवा ग्रामीण भागातले जे काही गावकरी मंडळी आहे त्यांचा उत्साह दिवसेंदिवस वाढताना दिसून येतो। कारण त्यांच्यापासून हे जे उपक्रम आहे ते एव्हाना अलिप्त असतात, परंतु हे उपक्रम त्यांच्यापर्यंत जेव्हा जातात तेव्हा त्यांना या उपक्रमांचं आणि शाळांमध्ये घडणाऱ्या ह्या सगळ्या घटनांचं अप्रूप वाटतं आणि महत्त्व जाणवतं। त्यामुळे शाळा आणि समाज हा जो सहभाग आहे, शाळा आणि पालक हा सहभाग जो आहे तो वाढायला आणि वृद्धिंगत व्हायला मदत होते। आज आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळा नायगाव या ठिकाणी माझी भाकरी हा उपक्रम अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। काल आम्ही विद्यार्थ्यांना तोंडी सूचना दिल्या होत्या की आपल्याला उद्या अशा पद्धतीने शाळेमध्ये उपक्रम राबवायचा आहे आणि स्वतः चूल मांडून भाकरी करायची आहे। तर मुलांनी आमच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन अत्यंत स्वतः त्यांनी गट तयार करून घरून पीठ, तेल, नंतर जे साहित्य भाकरी पोळ्या करण्यासाठी लागते ते घेऊन आले आणि त्यांनी अत्यंत म्हणजे त्यांना एक स्वनिर्मितीचा आनंद त्यामधून घेता आला। त्यांच्यामध्ये एक सर्जनशीलतेला वाव मिळाला। त्यानंतर अत्यंत त्यांच्यामध्ये एकोपा दिसून आला। अशा पद्धतीनं आज आम्ही हा उपक्रम पार पाडला आणि गटामध्ये कसं कार्य केलं जाते गटकार्याची देखील त्यांना एक जाणीव झाली, ओळख झाली। विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळाला? विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साह होता, त्यांच्या पालकांमध्ये देखील उत्साह होता आणि खूप सुंदर त्यांच्यामध्ये आज त्यांना खूप आनंद झाला। एकदम यशस्वीरित्या उपक्रम आज पार पडला। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।